नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी श्यामकुमार बोडखे, पार्स जेनेटिक LLP इंदोर या कंपनीचा प्रतिनिधी आपले या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला आमच्या कंपनीची एक व्हरायटी दाखवणार आहे, जी कोरडवाहू क्षेत्रावरही खूप चांगल्या पद्धतीमध्ये बहरू शकते आणि शेतकऱ्याला अधिक उत्पादन देऊ शकते। बघू शकता शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी इनवेज 81 ही व्हरायटी आहे शेतामध्ये पेरलेली। प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या शेतामधली ही व्हरायटी आहे। बघू शकता सद्यस्थितीमध्ये ही कोरडवाहू व्हरायटी आहे। ह्या व्हरायटीला एकही पण पाणी दिलेलं नाही, एकही पाणी न देता कशा पद्धतीने बहरलेले बघू शकता। याला घाट्याची संख्या बघू शकता कशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो। ही जर व्हरायटी पाहिली तर कोरडवाहूवरही खूप चांगल्या पद्धतीमध्ये बहरलेली। याला आपण बघू शकता फांद्याची संख्या कशी आहे। हे जर बघितलं हरभर तर हे बघू शकता, याला फांद्याची संख्या कशी आहे। हे या ठिकाणी एक झाड आहे, त्याला आपण जर बघितलं फांदे कसे आहेत बघू शकता शेतकरी मित्रांनो, फांद्या कशा आहेत। आणि एका एका फांदीला पुन्हा मिनी ब्रँचेस आहेत। आता ही फांदी, ह्या फांदीला पुन्हा मिनी ब्रँचेस वरी निघालेले आहेत। कोरडवाहू क्षेत्रावरला हरभरा आहे आणि मिनी ब्रँचेस आहेत। आता नाही जरी म्हणलं या फांदीला तर 30 घाटे भरतील एवढी घाटेची संख्या आहे बघू शकता। आता आप मोजून दाखवतो मी तुम्हाला, 1 2 3 4, त्यानंतर 5 6 7 8 9 आणि 10, आणि या ठिकाणी ही 5 घाटे, अंदाजे म्हणजे 25 घाटे तर आरामशीर एका फांदीला आहेत। आणि अशा मिळून याला 10 जरी धरल्या तर 250 घाटे होतात आणि कमी जास्त प्रमाणामध्ये 300 घाटे एका झाडाला आहेत असं गृहीत धरू शकतो आपण। आणि 300 घाटे एका झाडाला असतील तर याला चांगल्या पद्धतीने 12 13 14 15 पर्यंत उतार जाऊ शकतो असं आपण म्हणू शकतो। याला बघू शकता शेतकरी मित्रांनो, कोरडवाहू क्षेत्रावरला हरभरा नंबर 1 असा बहरलेला हरभरा आहे, 1 नंबर। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। इंटरेस्ट बंद केला।